मी खैरे साहेबांना सांगितलं की लवकर आटोपू. राजूला म्हणलं इथं सांग सगळ्या व्यवस्था आहे आजूबाजूला सुद्धा, परंतु सकाळची वेळ सगळ्यांनी पाळली पाहिजे. सगळ्याला कंटिन्यू कॉन्टॅक्ट निश्चित केला जाईल. परंतु मला असं वाटतं ही परिवर्तनाची वेळ. परवा इंडिया आघाडीची बैठक झाली, याच्यात असं म्हणतात की येणार काळात मेजॉरिटी आली तर या देशाचे पंतप्रधान उद्धवजी ठाकरे साहेब. मला असं वाटतं याच्यासारखा आपल्या शिवसैनिकांना आनंद होणारा क्षण कोणताही नसेल. सगळे लोक शिवसेना संपली, नकली शिवसेना, नकली संतान, काय काय बोलले, परंतु हीच नकली शिवसेना, हीच नकली संतान येणाऱ्या काळात या भारताचं नेतृत्व करू शकेल अशी स्थिती आपली निर्माण झालेली आहे. मी 3 दिवसापूर्वी राज्याच्या डीजी यांना भेटायला गेलो होतो मुंबईमध्ये. नंतर जे ऍडिशनल डीजी आहेत तिन्ही त्यांच्याशी मी भेटलो. सगळे खरं तर पाहायला गेले या राज्याची धुरा सांभाळणारे 4 लोक होते, पण याच्यातला एकही माणूस असा म्हटला नाही की तुम्ही हारणार आहे. सगळ्यांनी सांगितलं की येणारा काळ तुमचा आहे. एवढे सर्वे आले ज्याच्यात शिवसेना संपली असं म्हणतात. सगळे सर्वे शिवसेनेला 12, 13, 14, 15च्या वर दाखवतात. 18 पर्यंत सुद्धा शिवसेनेला जागा मिळू शकतात. मागच्या वेळेस आपल्या 18 जागा होत्या. एवढे आपल्यातले गद्दार जाऊनही मी तर म्हणेल आपल्यातली घाण गेली. आणि येणाऱ्या काळात या लोकसभेच्या विजयातून या संभाजीनगरात, या मराठवाड्यात आणि या महाराष्ट्रात पुन्हा एकदा ताकदीनं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.